गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण कन्वर्जन ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम इंटू डबल एंट्री सिस्टीम म्हणजेच अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स या हा जो अकाउंटचा फिनान्शियल अकाउंटिंगचा आपण चॅप्टर त्या ठिकाणी बघतो आहोत. त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंटचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करतो आहोत. मागील 4 लेक्चरपासून आज 5व्या लेक्चरमध्ये आपण ते शेवट करणार आहोत. आज आपल्याला या अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स याच्याविषयी ज्या काही ॲडजस्टमेंट विचारल्या जातात किंवा जे काही वेगळे इफेक्ट आहेत महत्त्वाचे जे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिले जातात ते कुठे ट्रान्सफर करायचं काय, तर त्या संदर्भात असंख्य क्वेरीज त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी तो पाठ या ठिकाणी घेणार आहोत. ज्या काही वेगळ्या ॲडजस्टमेंट महत्त्वाच्या तिथे विचारल्या जातात त्याचा आपण विचार करणार आहोत. ओके, काल आपण बघितलं त्या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना 3 टप्प्यातून करतो. पहिला टप्पा हा आपला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असणार आहे. त्याला आपण ओपनिंग बॅलन्स शीट असं म्हणतो. मी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करेल. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवण्याची गरज काय, तर फाइंड आउट द ओपनिंग कॅपिटल फंड. आणि ओपनिंग कॅपिटल फंड कशासाठी लागतो तर आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. कशासाठी लागतो आपल्याला तो, तर क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये आपल्याला कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी ओपनिंग कॅपिटल तिथे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण हे 4 लेजर बनवतो. टोटल डेटर्स अकाउंट, टोटल बिल्स पेबल अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, टोटल बिल्स पेबल अकाउंट हे 4 लेजर फायनलाइज करतो. तिथे काही महत्त्वाच्या ज्या काही अमाऊंट आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. आणि त्यानंतर आपण पुढे फिनान्शियल स्टेटमेंट बनवतो. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवतो. काल आपण बॅलन्स शीटच्या शेवटाकडे आलेलो होतो. जस्ट आपल्याला टोटलिंग करायची बाकी होती. 4 लेजर आपण तयार केले. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केला, ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला इथे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे आलो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून आपण इथे नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि जर लॉस आला तर इकडे बाय नेट लॉस येईल, पण लॉस सुद्धा येऊ शकतो. ओके, आणि मग हे क्लोजिंग बॅलन्स शीट आपण या ठिकाणी घेत होतो. आणि क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये मग बघा लायबिलिटीज इथे बघा हे कॅपिटल ओपनिंग फंड हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवण्याची गरज निर्माण झाली. आपण ॲडिशनल कॅपिटल ॲड केलं. त्याच्यानंतर लेस काही पर्सनल एक्सपेन्सेस ड्रॉइंग्स वगैरे असेल तर लेस केलं. नेट प्रॉफिट असेल तर तो ॲड करणार आहोत. आणि इफ लॉस असेल तर तो काय करणार आपण इथे लेसही करू शकतो. बघा या पद्धतीने पण आपल्याला ते घेता येऊ शकतं. लेस इफ नेट लॉस एकाच वेळेस दोन्ही नसेल एका वेळेस दोन्ही नसेल, एकतर प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल. ओके, आणि त्याच्यानंतर ही अमाऊंट आपली इथे निघेल. ओके, नेट प्रॉफिट. तर ह्या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करणार आहोत. लक्षात येते का तुमच्या? जास्त मार्किंग केलीत आपण. ओके, सो या पद्धतीने ते कॅल्क्युलेट करणार आहोत. असो, आता मग इथे हा प्रॉब्लेम आपला टॅली होऊन जाईल. काल फक्त आपल्याला टॅली करायचं बाकी राहिलेलं होतं. इथे आपला प्रॉब्लेम हे जर टॅली झालं तर आपला प्रॉब्लेम बरोबर आला. हे एक इंडिकेटर्स आहेत, एक्झॅक्टली नाही. कधी कधी चुकीचा प्रॉब्लेम पण टॅली होत असतो, कारण दोन्ही बाजूला चुका झाल्या तर त्याला म्हणतो आपण एरर्स. ओके, त्यानंतर मग आता आपण पुढच्या कोण शेअर करते काय, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? एकानेच कोणतरी येस म्हणा. पहिल्यांदा येस केल्यानंतर बाकीच्यांनी टाईप करू नका प्लीज. ओके, आता बाकीच्यांनी टाईप करू नका प्लीज. ठीक आहे, इथे आता आपल्याला पुढच्या महत्वाच्या पार्टकडे जात आहोत आपण. बघा, काही ऍडजस्टमेंट असतात त्या घेतल्यात आपण ऑलरेडी. फॉर्मॅट बघत असताना घेतल्यात, पण त्या तुमच्याकडे रायटिंगमध्ये असाव्यात म्हणून मी पुन्हा एकदा त्याकडे येत आहे. बघा, पहिला ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलेला असतो त्या ऍडजस्टमेंटमध्ये. बिल रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग दी इयर. चालू वर्षी बिल मिळालीत, चालू वर्षी बिलं
मिळाली, मग ह्या ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट कसे होतील ते तुम्हाला करता आले पाहिजेत. बघा, मी एंट्रीच्या ऐवजी तुम्हाला इफेक्ट लिहून देतो, म्हणजे ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपे जातील. आपण ट्रान्सफर करत असताना त्या एंट्रीच्या स्वरूपात तिथे बघितलेले होते. इथे मात्र आपण त्याचा इफेक्ट कुठे कुठे जाईल तर ते त्या ठिकाणी बघणार आहोत. बिल रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर, चालू वर्षी बिल मिळाली. आपण काय इफेक्ट करतो त्याचा, बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला लिहितो आणि टोटल, बरोबर ना, बिल रिसिवेबल, टोटल बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला लिहितो आणि टोटल सन्ड्री डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहित असतो, बरोबर. तर हा त्याचा इफेक्ट आपण त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी एंट्री घेत असताना अशी एंट्री घेतो, टोटल डेटर्स अकाउंट डेबिट टू टोटल बिल रिसिवेबल अकाउंट. पण इथे आपण इफेक्ट लिहिणार आहोत. फर्स्ट इफेक्ट जो त्या ठिकाणी आपण घेणार, फर्स्ट इफेक्ट जो घेणार आपण त्या ठिकाणी डेबिट साइड ऑफ टोटल डेटर्स अकाउंट. काय घेणार पहिला इफेक्ट आपण, डेबिट साइड ऑफ टोटल बिल रिसिवेबल अकाउंट, बिल रिसिवेबल अकाउंट. त्या बिलामध्ये ते ऍड होणार, बिल रिसिवेबल अकाउंट घेतलेलं आहे ऑलरेडी आपण ते. हे बघा, इकडे जर बघितलं तुम्ही ना, आहे का, टोटल बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्री डेटर्स म्हटलं आपण, आणि सन्ड्री पुढे आणि टोटल डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल रिसिवेबल असं म्हटलेलं आपण. तर तो इफेक्ट या ठिकाणी देतो आपण. डेबिट साइड ऑफ टोटल बिल रिसिवेबल अकाउंट आणि दुसरा इफेक्ट देतो आपण, लिहून घ्याला, क्रेडिट साइड ऑफ टोटल डेटर्स अकाउंट, टोटल डेटर्स अकाउंट. बघा, लिहून घ्याल ते. डेबिट साइड ऑफ टोटल बिल रिसिवेबल अकाउंट, क्रेडिट साइड ऑफ टोटल डेटर्स अकाउंट. जर त्या ठिकाणी डेटर कडून बिल मिळाली तर, बरोबर ना, म्हणजेच ते डेटर कडून मिळतात, डेटर्स अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट. ओके, पुढचा ट्रान्झॅक्शन बघूयात आपण. सेकंड नंबर, बिल रिसिवेबल डिसऑनर. जे बिल मिळालं त्याच्या रिव्हर्स एंट्री. बघा, आता इथे काय केलं आपण, डेबिट साइड ऑफ टोटल बिल रिसिवेबल अकाउंट आणि क्रेडिट साइड ऑफ टोटल डेटर्स अकाउंट. डेबिटचं क्रेडिट होईल आणि क्रेडिटचं डेबिट होईल, फक्त बाकी काहीच नाही. रिव्हर्स एंट्री मारतो आपण त्याची, रिटर्न एंट्री करतो त्या ठिकाणी, बरोबर ना. बघा, इकडे जर बघितलं तुम्ही तर तिथे पण तुम्हाला ते दिसेल. टोटल, बघा, टोटल बिल रिसिवेबल, बघा, बिल मिळालं त्यावेळेस ते बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला आणि डिसऑनर झालं त्यावेळेस ते त्याच्या क्रेडिटला, बघा. आणि डेटर अकाउंटच्या, बघा बरं, बिल ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस ते डेटर अकाउंटच्या क्रेडिटला आणि डिसऑनर त्यावेळेस ते डेबिटला. ते रिव्हर्स एंट्री फक्त आपण त्या ठिकाणी करतो आहोत. ओके, मग फर्स्ट इफेक्ट त्या ठिकाणी काय होईल बरं, फर्स्ट इफेक्ट होईल त्या ठिकाणी डेबिट साइड ऑफ, आता तिथं डेबिट साइड ऑफ बिल रिसिवेबल होतं, तर इथं काय येईल, टोटल डेटर्स अकाउंट आणि क्रेडिट साइड ऑफ टोटल रिसिवेबल अकाउंट. ओके, बिल रिसिवेबल अकाउंट ही त्या ठिकाणी त्याचं इफेक्ट त्या ठिकाणी, त्याच्या रिव्हर्स इफेक्ट त्या ठिकाणी आपण फक्त केला. हा झाला दुसरा ट्रान्झॅक्शन, अतिशय महत्वाचा. पुढचा ट्रान्झॅक्शन जातोय आपण घ्यायला, बिल्स पेबल इश्यूड ड्युरिंग द इयर.
म्हणजे क्रेडिटर्सला बिलं दिली, क्रेडिटर्सला काय केली, बिलं दिली. आता बिल्स पेबलचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साईडला असतो, त्याच्यात ते बिल ऍड करायचे, म्हणजे बिल्स पेबल अकाउंटच्या क्रेडिटला आणि क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला. याच्या रिव्हर्स आहे बघा, आता याच्या रिव्हर्स आहे. याला बिल रिसिव्हरच्या डेबिटला होतं, तर आता बिल्स पेबलच्या क्रेडिटला येईल ते, आणि टोटल क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिटला आहे तर टोटल क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला येईल. म्हणजे हा त्या ठिकाणी फरक पडतो. इज इट क्लिअर? म्हणजे या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट द्यायचा, क्रेडिट साइड ऑफ बिल्स पेबल अकाउंट, बिल्स पेबल अकाउंट, आणि डेबिट साइड ऑफ टोटल. ओके, टोटल क्रेडिटर्स अकाउंट. बघा इथे इफेक्ट दिसेल तुम्हाला त्याचा. बघा बिल्स पेबल अकाउंटच्या क्रेडिटला आहे, बिल्स पेबल इश्यू आहेत का, आणि क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला आहे बघा बिल्स पेबल इश्यू. इज इट क्लिअर? सो हा इफेक्ट त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन बिल्स पेबल डिसऑनर. अच्छा, याच्या उलट आता इथे जे घेतलं ते याच्या उलट, याच्या उलट आहे. याच्या उलट येईल फक्त. आता इथे काय घेतलेलं आहे बघा, आपण इथे काय घेतलं होतं, बिल्स पेबल इश्यू केलं तेव्हा टोटल बिल रिसिव्ह पेबल अकाउंटच्या क्रेडिटला आणि क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला. तर आता बिल्स पेबल अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिटला असं ते होईल. म्हणजे इथं काय होईल, क्रेडिटचं इथं काय होईल, डेबिट साइड ऑफ टोटल बिल्स पेबल अकाउंट आणि क्रेडिट साइड ऑफ टोटल क्रेडिटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट. ओके, ह्या पद्धतीने इफेक्ट होईल त्याचा. पुढचं ट्रान्झॅक्शन बघू आपण, डिस्काउंट अलाउड अलाउन्सेस गिवन. कोणाला अलाउड करतो रे आपण हा डिस्काउंट, तर डेटरला अलाउड करतो. कोणाला अलाउड करतो, डेटरला अलाउड करतो. मग आपण ते काय करतो, डेटर अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. पहिला इफेक्ट बरोबर ना, डेटर अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. इथे बघितलं असेल तुम्ही, नाही का, डिस्काउंट अलाउन्सेस या सगळ्याच्या बाबतीमध्ये तेच इफेक्ट होणार आहे. डिस्काउंट आला. मग फर्स्ट इफेक्ट काय होणार, क्रेडिट साइड ऑफ टोटल डेटर्स अकाउंट, क्रेडिट साइड ऑफ टोटल डेटर्स अकाउंट. आणि दुसरा इफेक्ट, आता तो काय रे, खर्च येतो. तो काय खर्च आहे, डेटरवर, डेटरला डिस्काउंट दिला, तो खर्च आहे. खर्च आहे म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या कोणत्या बाजूला जाईल, तो डेबिट साइडला जाईल, बरोबर ना. म्हणून डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हा त्याचा इफेक्ट होईल. लक्षात आलाय का, घेतला होता आपण. पुढे डिस्काउंट रिसिव्ड. आता डिस्काउंट अलाउड किंवा अलाउन्सेस आहे बरं का, इथे अलाउन्सेस पण त्याचा पण इफेक्ट तोच होईल. ओके, किंवा याला आपण अजून ऑब्लिक करून घेऊयात, पुढे जर नाही घेतला आपण तर. बॅड डेट्स, बॅड डेट्स. ओके, बॅड डेट्स, या तीनही याचा इफेक्ट असाच दिलेला होता आपण. त्या तीनही आयटम काय केले आपण, प्रॉफिट अँड सॉरी टोटल डेटर अकाउंटच्या क्रेडिटला घेतले आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतले. ओके, बघायचं असेल तर मी दाखवतो तुम्हाला. डिस्काउंट अलाउड अलाउन्सेस बॅड डेट्स, टोटल डेटर अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बघा, डिस्काउंट अलाउड अलाउन्सेस बॅड डेट्स. इज इट क्लिअर? ओके, झालं. पुढे डिस्काउंट रिसिव्ह. कोणाकडून मिळतो रे हा डिस्काउंट, तर हा क्रेडिटर्स कडनं मिळतो. कुठून मिळतो, कोणाकडून मिळतो, क्रेडिटर्स कडनं मिळतो. तो इन्कम आहे.
याच्या ऑपोजिट एंट्री होईल. इथं क्रेडिट साईड आहे ना, तर मग डेबिट साईड ऑफ, आता इथं डेटर येतं तिथं क्रेडिटर येईल, आणि इथं डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस आहे ना, तर क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण तो इन्कम आहे त्या ठिकाणी, तो इन्कम आहे. म्हणून त्या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट येईल त्याचा, फर्स्ट इफेक्ट येईल डेबिट साइड ऑफ टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा त्याचा इफेक्ट आहे. हा त्याचा, सॉरी आपण इथे टाइप करायचं होतं आपल्याला डिस्काउंट रिसीव, पुढचे कट करू, इथे कट करू. इथे पण राहिलं होतं, पुढची स्लाइड सिलेक्ट झाली आपल्याकडून, इथे चालू होतं आपलं. ओके, ओके. क्रेडिट साइड ऑफ टोटल बिल्स पेबल अकाउंट, टोटल बिल्स पेबल अकाउंटच्या डेबिटला, आणि सॉरी काहीतरी मी परत घेतोय. हा काय घ्यायचं होतं आपल्याला, डेबिट साइड ऑफ टोटल क्रेडिटर्स अकाउंट डेबिट साइड ऑफ टोटल क्रेडिटर्स अकाउंट, आणि दुसरा इफेक्ट क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतो तो डिस्काउंट जो मिळतो तो, बघा इथे घेतलेला आहे आपण, डिस्काउंट रिसीव, नाही का. अलाउन्स मिळाला तर तो पण क्रेडिटलाच आहे, तो पण क्रेडिटलाच आहे. आणि इथे बघा आपण घेतलेला आहे तो टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला आहे बघा, डिस्काउंट रिसीव आणि अलाउन्सेस रिसीव, ह्या पद्धतीने घेतो आपण ते. डिस्काउंट रिसीव, डेबिट साइड ऑफ टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हेरी गुड. पुढे पुढचं ट्रान्झॅक्शन घेऊ आपण, बघा रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न, बरोबर. त्याला रिटर्न आउटवर्ड पण म्हणतो आपण आणि परचेस रिटर्न पण म्हणतो. मग हे परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड याचा इफेक्ट आपण कसा देतो, आता हे परचेसेस मधून लेस करतो आपण, बरोबर ना. कुठे, ट्रेडिंग अकाउंटला. पण सेकंड इफेक्ट आपण त्याचा कुठे देतो, टोटल क्रेडिटर्स अकाउंटला देतो. बघा टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला घेतलेलं आहे आपण ते, टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू परचेस रिटर्न, म्हणजेच काय, डेबिट साइड ऑफ टोटल क्रेडिटर्स अकाउंट, हा त्याचा पहिला इफेक्ट असेल. डेबिट साइड ऑफ टोटल क्रेडिटर्स अकाउंट. आणि दुसरा इफेक्ट काय, तो ट्रेडिंग अकाउंट मधून परचेसेस मधून लेस करतो आपण, बरोबर ना. लेस फ्रॉम परचेसेस, लेस फ्रॉम परचेसेस, कुठं, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, बरोबर ना. लेस फ्रॉम परचेसेस कुठून, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला परचेसेस आहे तिथून, इथे बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला परचेसेस आहे, त्याच्यातून परचेस रिटर्न केलं किंवा रिटर्न आउटवर्ड केलं, त्या पद्धतीने आपण त्याचा इफेक्ट देतो. पुढे रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न, सेम त्या ठिकाणी हा डेटरच्या रिलेटेड आहे, म्हणून डेटर अकाउंटच्या आपण क्रेडिटला घेतलेलं आहे. बघा ते डेटर अकाउंटच्या क्रेडिटला घेतलेलं आहे.
टोटल डेटर्स अकाउंट सेल्स रिटर्न आहे का? टोटल डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स मधून सेल्स रिटर्न केले आपण इथे. आलंय ना? ओके. मग फर्स्ट इफेक्ट काय येईल त्याचा? क्रेडिट साइड ऑफ टोटल डेटर्स अकाउंट. क्रेडिट साइड ऑफ टोटल डेटर्स अकाउंट. And number 2, less from sales. कुठं? ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या बाजूला आहे? सेल्स क्रेडिट साइडला आहे. कुठे? क्रेडिट साइडला आहे. लक्षात येतं? ते क्रेडिट साइड मधून आपण सेल्स मधून लेस करणार आहोत. आता बघितलं पण आपण बघा इथे बघा सेल्स मधून लेस केला आपण. ओके झालं. पुढचा पार्ट बघूयात आपण. ओपनिंग स्टॉक. कुठे कुठे असतं रे ओपनिंग स्टॉक? बघा ओपनिंग बॅलन्स शीटला असतं. कालच बघितलं आपण. कुठे कुठे असतो? असेट्स साइड ऑफ ओपनिंग बॅलन्स शीट. त्याला आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऐवजी काय म्हणतो? ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असं म्हणतो. पण इथे समजून घेण्यासाठी आपण ओपनिंग बॅलन्स शीट शब्द प्रयोग करतोय. आणि दुसरा इफेक्ट कुठे? ओपनिंग स्टॉक आणखीन कुठे लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. बरोबर ना? बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला ओपनिंग स्टॉक लिहिला आणि ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपलं पहिलं स्टेटमेंट आहे. हे बघा इथे स्टॉक ओपनिंग आहे का? ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. या पद्धतीने आपण त्याचा इफेक्ट घेतो. त्याच पद्धतीने क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे येईल बरं आपला? फर्स्ट इफेक्ट येतो बघा क्रेडिट साइड ऑफ. बघा क्रेडिट साइड ऑफ कुठे येतो हा? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. and number 2 asset side of क्लोजिंग बॅलन्स शीट. क्लोजिंग बॅलन्स शीट. तो क्लोजिंग येतं क्लोजिंग बॅलन्स शीटला जाणार. तो क्लोजिंग बॅलन्स शीट या पद्धतीने झालं. या पद्धतीने जाणार तो. बरोबर तुम्ही बरोबर पाठवतात. झालं. पुढचा ट्रान्झॅक्शन कडे जाऊयात आपण. डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आपण कशावर चार्ज करतो रे? असेटवर चार्ज करतो. कशावर चार्ज करतो? असेटवर चार्ज करतो. बरोबर ना? असेटवर चार्ज करतो. मग आपण काय करतो? ते क्लोजिंग बॅलन्स शीट मधून त्या असेट मधून काय करतो? लेस करतो. लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह असेट्स. रिस्पेक्टिव्ह म्हणजे ती समजा लँडवर असेल तर लँड मधून, प्लांटवर असेल प्लांट मधून, फर्निचर असेल फर्निचर मधून. लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह असेट फ्रॉम क्लोजिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये नाही करत आपण ही ऍडजस्टमेंट कधी. क्लोजिंग बॅलन्स शीट. क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये करतो आपण. पुढे करतो क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये करतो. आणि ते डिप्रिसिएशन लेस करतो तिथे आणि तिथून उचलतो आणि डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. या पद्धतीने ट्रान्सफर करतो आपण ते.
इज इट क्लिअर? पुढे नंबर 3, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दोन असतात, कधी कधी मागच्या वर्षीचे असतात आणि कधी कधी करंट इयरचे असतात. करंट इयरचा इफेक्ट तुम्हाला माहिती आहे. काय इफेक्ट आहे? करंट इयरचा आउटस्टँडिंग असेल तर त्या एक्सपेन्सेस मध्ये काय करायचं, ते ऍड करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला ट्रान्सफर करायचं. बरोबर? फर्स्ट इफेक्ट, ऍड इन रिस्पेक्टिव्ह expenses in debit side of profit and loss account. Okay, profit and loss account. हा फर्स्ट इफेक्ट आहे. त्या एक्सपेन्सेस मध्ये आपण काय करतो, ऍड करतो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट देतो, ट्रान्सफर टू liabilities side of closing balance sheet. ह्या पद्धतीने करतो. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला ट्रान्सफर करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सॅलरी असेल आउटस्टँडिंग करंट इयरची, तर सॅलरीमध्ये प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला ऍड आउटस्टँडिंग करतो आणि लायबिलिटीजला ट्रान्सफर करतो. एवढा सिंपल इफेक्ट आहे त्याचा. पण आता मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर प्रिव्हियस इयर ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिले असेल, ओपनिंग बॅलन्स दिला असेल, मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग असेल, तर मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग याच्या रिव्हर्स एंट्री करतो आपण. इथे काय केलं होतं आपण, ऍड केलं होतं ना, तर तिथे काय करणार, लेस इन रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस इन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे मागच्या वर्षी सॅलरीचे आउटस्टँडिंग असेल तर सॅलरीमधून लेस होणार आणि इथे क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करण्याच्या ऐवजी ते कुठे जाणार, ओपनिंग बॅलन्स शीटला जाणार. एवढाच फरक पडणार. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला जाणार, लायबिलिटीजला जाणार, पण ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला जाणार. बघा, लेस फ्रॉम respective expenses of from debit side of profit and loss account. लेस करायचंय ते. चालू वर्षीचा आउटस्टँडिंग आपण ऍड करतो, पण लास्ट इयरचा आउटस्टँडिंग लेस करतो. ते लेस करणार आहे आपण. काय करणार आहे? लेस करणार आहे. ओके. आणि दुसरा इफेक्ट देतो आपण त्याचा, ट्रान्सफर टू लायबिलिटी साइड ऑफ ओपनिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटीजला ट्रान्सफर करणार आपण. ते पुढे करणार ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटीज साइड. व्हेरी गुड. ओपनिंग बरोबर साहेब, शेळके बरोबर, अजय बरोबर, मगर बरोबर. लेस करणार. पुढचा ट्रान्झॅक्शन, प्रीपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंगच्या रिव्हर्स आपण उलट काय करतो, एक्सपेन्सेसची एंट्री करत असतो. प्रीपेड असेल तर चालू वर्षीचा तर काय करतो, तो लेस करतो. लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस फ्रॉम डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. आणि दुसरा इफेक्ट, आता ते लायबिलिटीजला ट्रान्सफर करायचो आपण क्लोजिंगच्या, तर हे कुठे जाणार, असेटला ट्रान्सफर. बरोबर. ट्रान्सफर टू असेट
साइड ऑफ क्लोजिंग बॅलन्स शीट. ओके, हे त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार आपण. इज इट क्लिअर? ओके, पुढे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलवर इंटरेस्ट पेड केला, समजा कॅपिटलवर काय केला, इंटरेस्ट पेड केला, तर तो काय करतो बघा बरं. काय सांगा बरं मला, ऍडजस्टमेंट काय येईल बरं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. व्हेरी गुड. ऍड इन कॅपिटल. व्हेरी गुड. नंबर 1 चा फर्स्ट इफेक्ट येईल त्याचा, ऍड इन कॅपिटल फंड in liabilities side of closing balance sheet. Closing balance sheet. Closing balance sheet. हा फर्स्ट इफेक्ट येईल त्याचा. हा फर्स्ट इफेक्ट येईल, बरोबर. हा फर्स्ट इफेक्ट येईल. आणि दुसरा इफेक्ट काय येईल, तो त्या कंपनीचा झालेला खर्च आहे, कॅपिटल पेड करावा लागल्यामुळे, म्हणून तो डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, आपलं एकच ट्रान्झॅक्शन राहिलेलं आहे, तो घेऊयात आपण, कधी पण बंद पडेल आपलं. गुड्स टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. ओके, याचा इफेक्ट काय होईल सांगा, पटकन सांगाल काय होईल. फर्स्ट इफेक्ट काय होईल, फर्स्ट इफेक्ट काय होईल, पटकन टाइप कराल. कॅपिटल मधून काय करतो आपण, लेस फ्रॉम कॅपिटल. कॅपिटल मधून लेस करतो. व्हेरी गुड. कॅपिटल मधून काय करतो, लेस करत असतो. आणि सेकंड इफेक्ट काय होणार त्याचा सांगा बरं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंट